सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर ज्योती चिंचणीकर यांच्या मंत्र्योत्तम नाना या कादंबरीवर आधारित सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित लेखमाला नाना फडणवीस. कालच्या पुढे सुरू करते. रामशास्त्री म्हणाले, स्वतः स्वर्गीय माधवराव पेशव्यांचा माझ्या न्यायप्रियतेवर पूर्ण विश्वास होता. ते म्हणाले होते, प्रत्यक्ष पेशवे जरी न्यायालयासमोर आले तरी तुमची समतोल बुद्धी ढळू देऊ नका. आता माझ्या कसोटीची खरी वेळ आली आहे. प्रसंगी प्राणांचं मोल द्यायची वेळ आली तरी बेहत्तर, पण माझ्या कठोर न्यायबुद्धीला स्मरूनच न्याय देईन. नाना भारावून अत्यंत आदराने म्हणाले, शास्त्री बुवा, तुमची ही धीरोदात्त वृत्तीस आमच्या निष्ठांना पाठबळ देते. घरी जाताना नानांच्या मनाची दोलायमान अवस्था बरीचशी कमी झाली होती. नाना आपल्या फडणीशीवर रुजू झाल्यामुळे राघोबांना हायसं वाटलं. आता काळजी लागली होती, या प्रकरणातून आपण कसे बाहेर पडतो. माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत उदयास आलेल्या कर्तबगार माणसांची फळी ही सध्या राज्याचा मुख्य आधारस्तंभ होती. नाना आपल्यात सामील झाल्याने आता त्यांच्यापैकी कोणीच आपल्याला विरोध करणार नाही, या कल्पनेनं राघोबांना समाधान झालं. दिवसेंदिवस गार्दी डोईजड होऊ लागले होते. पैशासाठी त्यांचा तगादा लागला होता. त्यांना काही रोख रक्कम, सोन्याचे कडे दिले होते, पण तेवढ्यावर त्यांचं समाधान होत नव्हतं. त्यांना आणखी रक्कम, मुख्य म्हणजे जमिनी हव्या होत्या. राघोबांची स्थिती कात्रीत सापडल्यासारखी झाली होती. गारद्यांना जमिनी द्यायच्या म्हणजे नारायणरावांना आपणच मारवलं हे कबूल करण्यासारखं होतं. दिल्या नाहीत तर गारदी धमकी देत होते की तुमचं नाव आम्ही जगजाहीर करू. अशा विचारात राघोबादादा असतानाच आनंदीबाई प्रवेशल्या. त्यांना थोडक्यात सर्व परिस्थितीची जाणीव देऊन म्हणाले, नाना फडणवीस आमच्याकडून झाल्यामुळे आम्ही निश्चिंत झालोय. आनंदीबाई म्हणाल्या, स्वामी, एवढ्यात हुरळून जाऊ नका. नाना फार विलंदर आहे, सुतावरून स्वर्गाला जाणार आहे. त्याच्याशी बोलताना फार सावध राहायला हवं. राघोबांनी विचारलं, तुम्ही आज गंगाबाईंकडे जाऊन आलात का? कशी आहे प्रकृती? आता तशी बरी आहे, पण मध्येच बेशुद्ध होते, थोड्याच वेळात सावरते. वैद्यांच्या मते तिचं बेशुद्ध होणं डोक्याला मार लागल्यामुळे आहे. डोक्याला मार? अहो, त्या दिवशी रात्री आपण घाईने नारायणरावांच्या देहाला अग्नी द्यायचं ठरवलं. तेव्हा गंगाबाईने सती जाण्याचा हट्ट धरून घेतला होता. म्हणून तिला एका खोलीत कोंडून बाहेरून कडी घातली. तेव्हा तिनं डोकं आपटून घेतलं. बेशुद्ध पडल्यावर शांत झाली. वैद्य म्हणाले, ती लवकर बरी होईल. आज तिच्या महालावरचा गारद्यांचा पहारा काढून टाकला. अहो, तिला भेटायला कोण कोण येईल? अहो, तिच्याकडे येणारा प्रत्येक जण काय बोलतो याचा शब्दन शब्द आपल्यापर्यंत पोहोचेल ही व्यवस्था मी केली आहे. गारद्यांचा पहारा काढून टाकला असं म्हणून कोणी काही म्हणायला नको. आपण तिला नजरकैदेत ठेवलं आहे. तिची काळजी घेण्याच्या निमित्ताने तिच्या भोवती ठेवलेली सर्व आपलीच माणसं आहेत. पार्वतीबाईंवरही लक्ष ठेवायला हवं. आहेच, गंगाबाई एकटी राहायला नको म्हणून पार्वतीबाई तिच्यासोबतच राहते म्हटल्यावर म्हटलं राहू दे. आपल्यालाही 2-2 ठिकाणी हेर ठेवायला नकोत. नारायणरावांची उत्तर क्रियाविधी यथासांग पार पडली. 13 दिवसांचे श्राद्धविधी पूर्ण होऊन 14व्या दिवशी शनिवार वाडा सुचिरभूत करून ब्राह्मण भोजन झाले. या निमित्ताने सर्व सरदारांच्या भेटी उघडपणे होऊ लागल्या.
हरिपंत फडकेही बारामतीकर नाईक यांच्याबरोबर येऊन राघोबांना भेटले. 14व्या दिवशी ब्राह्मण भोजन आटोपल्यावर राघोबांनी त्याच दिवशी सरदार मंडळींना एकत्र बोलावलं. चिंतो विठ्ठल रायरीकरांनी सर्वांच्या वतीनं राघोबादादांना पेशवेपद स्वीकारण्याची विनंती केली. वरकरणी गंभीरपणा दाखवत त्यांनी स्वीकृती दिली. बैठक संपल्यावर नाना घराकडे निघाले. सोबत हरिपंत होते. वाड्यात शिरल्याबरोबर दोघेही सरळ आतल्या दालनात गेले. हरिपंत म्हणाले, नाना, आपण संमती दिली खरी, पण दादासाहेबांना पेशवे म्हणून स्वीकारणं मला फार क्लेशकारक होत आहे. नाना गंभीरपणे म्हणाले, पंत, मी तुम्हाला सांगणारच होतो. परवा ओंकारेश्वरच्या घाटावर मुळा नदीच्या काठी नारायणरावांना तिलांजली देताना मनोमन प्रतिज्ञा केली की श्रीमंतांच्या खुनाचा बदला सर्व शक्तीनिशी घेतल्याशिवाय राहणार नाही. पंत म्हणाले, मी सुद्धा त्याच दिवशी त्याच वेळी तशीच मनोमन प्रतिज्ञा केली आहे. नाना म्हणाले, पंत, मला वाटतं शास्त्री बुवा, पेठे, काळे, पुरंदरे, पटवर्धन या सर्वांच्या मनात असेच विचार रेंगाळत असावेत. प्रश्न हा आहे की पुढाकार घेऊन वाच्यता कोणी करायची. पंत, आपण असं करू, तुम्ही आणि मी वेगवेगळे प्रत्येकाच्या मनात काय आहे याचा अंदाज घेऊ. मी बापूंचाही अंदाज घेतो. झाला प्रकार बापूंनाही मान्य नाही. बापू जर आपल्या बाजूने आले तर दादासाहेबांची पूर्ण बाजूच लंगडी होईल. दोघांचं आणखी बरंच बोलणं झाल्यावर हरिपंत घराकडे निघाले. नानांनी अन्नपूर्णेला बोलावलं. म्हणाले, तू आज गंगाबाईंना भेटून आलीस? होय, आपणही जाणार होता ना? गेलो होतो. पार्वती काकूंची भेट झाली. गंगाबाईंचा नुकताच डोळा लागला म्हणून काकू उठवायला नको म्हणाल्या. तसं नाही हो, अवघं 16 वर्षाचं वय, पेशवेणबाई म्हणून अंगावर शालू शेले वागवायची सवय झाली नाही, तो सोळी होऊन आलवण नेसायची पाळी आली म्हणून त्या कोणासमोर येत नसतील. नानांनी मध्येच विचारलं, पार्वती काकूंनी तुला वाल्मिकी रामायणाची पोथी दिली होती का? नाही. का? त्या म्हणाल्या, अन्नपूर्णाला म्हणावं मागे वाल्मिकी रामायणाची पोथी तिला वाचायला दिली होती, ती गंगाबाईसाठी आणून दे, गंगाबाईला वाचायला देते. अन्नपूर्णेला आठवलं, तिला दिवस गेले होते तेव्हा पार्वती काकू म्हणाल्या होत्या गर्भारशी असताना रामायण वाचावं म्हणजे पुत्र सद्गुणी आणि पराक्रमी होतो. पण आपल्याकडे पोथी असल्यामुळे मी ती आणली नव्हती. असं. अन्नपूर्णेनं पोथीबद्दल सांगितल्यावर नानांच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. ते हलक्या आवाजात अन्नपूर्णेला म्हणाले, काकीसाहेबांना मला वेगळंच सांगायचं होतं. काय? गंगाबाईंना दिवस गेले आहेत. अगं बाई, खरंच की? उत्तेजित होत अन्नपूर्णा म्हणाली, त्या दोघींवर आनंदीबाईंची दासी आणि सेवकांचा सक्त पहारा आहे. त्यांच्या नकळत ही बातमी तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठीच त्यांनी अशी युक्ती केली असणार. पण अनु, ही बातमी खरीच आहे का याची खात्री कशी होणार? ते माझ्यावर सोपवा. 2-3 दिवसात तुम्हाला नक्की काय ते सांगते. 2-3 दिवसांनी अन्नपूर्णा गंगाबाईंच्या भेटीस त्यांच्या महाली आली. किरकोळ बोलणं चालू होतं. तिथल्या दासी उगीच 4-4 वेळा इकडे तिकडे करत होत्या. मात्र त्यांचे कान आपल्या बोलण्याकडे आहेत याची जाणीव अन्नपूर्णेला होती. अन्नपूर्णेनं आपल्याबरोबर आणलेली पोथी आणि एक डबा पार्वतीबाईंकडे दिला. म्हणाली, आपल्या निरोपाप्रमाणे पोथी आलेली आहे आणि बाईसाहेबांसाठी मुद्दाम 2 प्रकारच्या वड्या आणल्या. खरवसाच्या आणि कोहळ्याच्या आहेत. खाऊन पहा. पार्वतीबाईंनी कोहळ्याची वडी गंगाबाईला दिली. दासीची पाठ आहे असं पाहून अन्नपूर्णेकडे मान डोलावून हसल्या. घरी नाना तिची वाट पाहतच होते. आल्याबरोबर आतल्या खोलीत जाऊन हलकेच म्हणाले, काय झालं? आपला अंदाज खरा ठरला. त्या बातमीने नानांना खूप आनंद झाला. उत्सुकतेने नानांनी विचारलं, पण तुझी खात्री कशी पटली?
अहो, आमचं बायकी शास्त्र खरवस उष्ण म्हणून गर्भारणीला मुळीच चालत नाही, आणि कोहळा शीत आणि बल्य म्हणून मुद्दाम देतात. म्हणून मी दोन्ही प्रकारच्या वड्या करून नेल्या. आपला अंदाज खरा आहे याची खात्री झाली, आणि काकींनाही कळलं की त्यांचं म्हणणं आपल्याला कळलं. मराठी दौलतीतल्या गोंधळाचा फायदा घेऊन दक्षिणेकडे निजाम आणि हैदरच्या कारवायांना जोर चढला. त्यांना जरब बसवण्यासाठी राघोबादादा स्वतः स्वारीवर निघाले. त्यांचा दुसरा उद्देश होता. या निमित्ताने पुण्यापासून दूर गेले आणि निजाम हैदरवर विजय मिळवून आल्यावर झाल्या प्रकाराचा लोकांना विसर पडेल. आनंदीबाई पण दादासाहेबांच्या बरोबर स्वारीवर जाण्याचं ठरलं. त्यांची गंभीर मुद्रा बघून राघोबांनी विचारलं, काय झालं? प्रकृती ठीक आहे ना? आनंदीबाई म्हणाल्या, मला काही झालं नाही, पण गंगाबाईला दिवस गेल्याचा दाट संशय आहे. मी दासीजवळ चौकशी केली. नारायणरावला जाऊन महिना झाला. या महिन्यात तिनं तांब्या पालथा घातला नाही. मग आता काय करायचं? ठरल्याप्रमाणे आपण स्वारीवर निघावं आणि लवकरात लवकर छत्रपतींकडून पेशवेपदाची वस्त्र घेऊन टाकावी. आणि हो, स्वारींनी आपल्याबरोबर नाना फडणवीसांनाही घ्यावं. अहो, पण बापू आहेत ना. ते काही असो, आपल्या अनुपस्थितीत नानांना इथे ठेवू नका. अलीकडे नाना फडणवीसांची बायको गंगाबाईंना वारंवार भेटायला येत असते. विजयादशमीच्या मुहूर्तावर दादासाहेब बाहेर पडले. कात्रजच्या मैदानावर डेरे पडले. दत्तक पुत्र अमृतरावांकरवी पेशवाईची वस्त्र घेऊन आळेगावी येण्यास सांगितलं. तिथे दादासाहेब वस्त्र स्वीकारून पुढे स्वारीवर रवाना होतील. मोहिमेवरून परत येताना छत्रपतींच्या दर्शनास येऊ असं सांगून अमृतरावांना साताऱ्यास रवाना केलं. नानांचा चिंताग्रस्त चेहरा पाहून अन्नपूर्णेनं विचारलं, काय झालं? मला मोहिमेत दाखल होण्याचा हुकूम आलाय. अनु, गंगाबाई साहेबांना फार जपायला हवं. म्हणजे त्यांच्या गर्भारपणाचा पत्ता बहुतेक आनंदीबाईंना लागला असावा. त्या दादासाहेबांबरोबर न जाता मुद्दाम मागे राहिले आहेत. काळजी घेत असल्याचं दाखवून पुन्हा पुन्हा बाईसाहेबांच्या चौकशीस येतात. मला स्वारीवर पाठवण्याचा डावही त्यांचाच असावा. मग आता जायला तर हवंच. हरिपंत आणि भाऊ पटवर्धनांशी बोलून ठेवतो. सावधगिरी बाळगायला हवी. नाना अस्वस्थ मनस्थितीतच बाहेर पडले. एकटेच चालत खूप दूरवर आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दाट झाडी होती. थकवा आल्यामुळे एका झाडाखाली झाडाच्या बुंध्याला मान टेकून बसले. क्षणभर डोळे मिटले. उठ बेटा, तेरे हातों मराठा राज्य का भला होना है. अगदी जवळून आलेल्या आवाजांनी चमकून नानांनी डोळे उघडले. भगवी कफनी सफेद दाढी असलेला बैरागी समोर उभा होता. हा परिचित चेहरा, परिचित आवाज. कुठे, केव्हा केव्हा बरं पाहिला? आणि त्यांना एकदम आठवलं. पानिपतवरून पळून येतानाचा तो दिवस आठवला. त्यांना विनम्र भावाने नमस्कार केला. आशीर्वादासाठी हात उंचावलेला दिसला. नमस्कार करून समोर बघितलं तर कोणीच नव्हतं. हा भास की सत्य, की मनाचा खेळ, की ईश्वरी संकेत? त्याच भारावलेल्या मनस्थितीत नाना घरी परत आले. आनंदीबाई 10-12 दिवसांनी दादासाहेबांकडे डेरे दाखल झाल्या. आळेगावला मुक्काम पडला. इथेच अमृतराव पेशव्यांची वस्त्र आणणार होते. पेठे, प्रतिनिधी, पुरंदरे, पटवर्धन सर्वांच्या फौजा एकत्रित येणार होत्या. त्यामुळे आळेगावी महिनाभर छावण्या पडल्या होत्या. इकडे नानांच्या सूचनेनुसार हरिपंत फडके आणि परशुराम पटवर्धन गंगाबाईंच्या सुरक्षिततेची तजवीज करत होते. आपली विश्वासू माणसं त्यांच्या आसपास राहतील अशी काळजी घेत होते. इतके असूनही काही प्रसंग असे घडत होते की जीवाचा थरकाप होई.
एक दिवस नेहमीप्रमाणे भटजींनी दिलेलं अभिषेकाचं तीर्थ गंगाबाईंना देणार एवढ्यात पार्वतीबाईंना त्या तीर्थावर किंचित तवंग असल्याचा संशय आला. म्हणून त्यांनी ते तीर्थ गंगाबाईंना न देता तुळशीत टाकलं. 3-4 दिवसांनी तुळशीचं रोप मुळापासून जळून गेलं. मंडळी, आता याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या वाचणार आहोत. मीनाक्षीताईंचे मनपूर्वक आभार मानते आणि मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. उद्या पुढच्या भागासह नक्की भेटूया. तोपर्यंत नमस्कार.